सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT या युनिटातील एक प्रमुख उपघटक आहे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन। या सब टॉपिकच्या अंतर्गत येणारे हे डिजिटल इनिशिएटिव्ह आहे। आताच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला NDL ह्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। NDL ह्याचा फुल फॉर्म काय आहे, NDLचा लॉन्चिंग कोणी केले, कोणत्या वर्षी केले, त्याचा काय उद्देश आहे, जास्त लक्षात न ठेवता टू द पॉइंट लक्षात ठेवा। NDL म्हणजे नॅशनल डिजिटल लायब्ररी, नॅशनल डिजिटल लायब्ररी, नॅशनल डिजिटल लायब्ररी, नॅशनल डिजिटल लायब्ररी। ह्याला दुसरा ॲक्रोनिम सुद्धा आहे NDLI, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया। हे नॅशनल डिजिटल लायब्ररीचा ह्याच्यावरती काम करणारी संस्था आहे IIT खरगपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर। इथं NDLचा हेड ऑफिस आहे। ह्या IIT मध्ये IIT खरगपूर यांनी NDLचं काम पाहतात, ह्याच्यावरती नियंत्रण ठेवतात। NDLचा मेन हेड ऑफिस खरगपूरला आहे। NDLचं स्थापन MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा जो एज्युकेशन मिनिस्टर होता पूर्वी, प्रकाश जावडेकर साहेब यांनी ह्याचा लॉन्चिंग केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे। MHRDचा उद्घाटन हे NDLचं उद्घाटन 19 जून 2018 रोजी NDLचा उद्घाटन झालेले आहे। ह्याचा प्रमुख उद्देश काय आहे, टू ॲक्सेस द लर्नर फॉर ई कंटेंट। प्रत्येक विद्यार्थ्याला इलेक्ट्रॉनिक कंटेंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक ई टेक्स्टबुक, ई जर्नल्स, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रत्येक पुस्तक, सिलेबस, रेफरन्स पुस्तक, अभ्यास सामग्री, आपण काय म्हणतो, रिसोर्स म्हणतो आपण, स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये उपलब्ध होण्यासाठी NDLचा स्थापन झालेला आहे। देशातील प्रत्येक लायब्ररी ह्याला जॉईंट केलेले आहेत। तुम्ही कोणत्याही शहरातील कुठल्याही लायब्ररीमधनं पुस्तक याच्या माध्यमातून घेऊन डाउनलोड करू शकताय, ते वाचन करू शकताय तुम्ही रेफरन्ससाठी। लाखो पुस्तक ह्या डिजिटल लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे। शालेय पाठ्यपुस्तक असू द्या, विद्यापीठाची पुस्तकं असू द्या, रेफरन्स पुस्तक असू द्या, आणि प्रत्येक विषयांचा सायन्स, मॅथ्स, जॉमेट्री, जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, मॅनेजमेंट, केमिस्ट्री, फिजिक्स, कन्नडा, मराठी, लिटरेचर, गुजराती, तुम्हाला ज्या विषयाचं माहिती पाहिजे सगळं पुस्तक ह्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे। लक्षात आलं का? नॅशनल डिजिटल लायब्ररी ह्याचा हेड ऑफिस कुठं आहे? खरगपूरला आहे। खरगपूर हे कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे। मी जेव्हा 2015ला मी पश्चिम बंगालला गेलो होतो। मी 2015मध्येच पश्चिम बंगालचे सेट परीक्षा पास झालेलो। तिथं पश्चिम बंगालमध्ये ना कलकत्ताला जाण्यापूर्वी एक जिल्हा आहे पश्चिम मिदनापूर, त्याला वेस्ट मिडनापूर असे म्हणतात, वेस्ट मिडनापूर। त्या वेस्ट मिडनापूर जिल्ह्यात एक विद्यापीठ आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर विद्यापीठ। त्या विद्यापीठात माझा नंबर आला होता आणि मी कुठं उतरलो होतो तर हे खरगपूर रेल्वे स्टेशनला उतरलो होतो। खरगपूर रेल्वे स्टेशनला उतरून मग तिथून त्या सेंटरला मी गेलो होतो। कुठं? ईश्वरचंद्र विद्यासागर जे विद्यापीठ होती मिदनापूरला, पश्चिम मिदनापूरला मी गेलो होतो। हेच केलं का सर? मग काय करायचो, लय फिरलो
तुम्हाला कुठं फिरायची गरज नाही, बसून व्यवस्थित परीक्षा पहा आणि कॉलेजमध्ये विद्यापीठामध्ये ॲटलिस्ट CHPवर तरी नोकरी तुम्हाला मिळणार आहे. ओके, एकदम परफेक्ट अभ्यास करा आणि काय विचारतात तेच लक्षात पाहिजे तुमच्या डोक्यात. गरज नसलेले विषय डोक्यात घालू नका. NDL म्हणजे काय, नॅशनल डिजिटल लायब्ररी, त्याचं दुसरं नाव काय, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. ह्याचं हेड ऑफिस कुठं आहे, IIT खरगपूर. ह्याचं लॉन्चिंग कोणी केलं, जावडेकर साहेब, MHRDचा मिनिस्टर होता, त्याने एज्युकेशन मिनिस्टर होता 19 जून 2018 रोजी. ह्याचं हे काही काम करतात, प्रत्येक विद्यार्थ्यांना कंटेंट उपलब्ध करून देण्याची कामं हे नॅशनल डिजिटल लायब्ररी करून देतात. एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. ठेवता का नाही हो? नाही लक्षात राहिलं तर पाणीपुरी खावा, पाणीपुरी खावा, अभ्यास करा.